जय भीम सर्वांना. लॉर्ड बुद्धा चॅनल आणि आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे सर, कॅमेरामन विकास जीवने सर यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो, वंदन करतो. यांच्या निमित्तानं मी आपल्याशी काही संवाद साधू इच्छितो. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मित्रो, 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केले आहे ते जगातील फार मोठी अशी घटना आहे. ही घटना जागतिक दर्जाची महत्त्वाची घटना आहे, पण आपल्याकडं या घटनेचा फार मोठा अभ्यास झालेला नाही. एका कुठलीही सत्ता नसलेल्या माणसाच्या हाकेला हो देऊन 5 लाख लोक एका जागी जमा होतात आणि हजारो वर्षे असलेला आपला धर्म टाकून बाबासाहेबांनी सांगितलेल्या धम्माची दीक्षा घेतात. ही घटनाच जगामधली एकमेव अशी घटना आहे. या पाठीमागची पार्श्वभूमी जर आपण पाहिली मित्रो, तर बाबासाहेब आंबेडकरांना एकूण 65 वर्षाचं आयुष्य लाभलं. या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 50 वर्षे समाजासाठी खर्च केलेले आहेत. या 50 वर्षाच्या आयुष्याचा एकमेव ध्यास त्यांचा असा होता की माझा बहिष्कृत समाज हा माणूस म्हणून जगला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. याच एका ध्येयानं ते झपाटलेले होते आणि त्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची केलेलं आहे. मित्रो, आपल्याला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्याचे लाभधारक आपण सगळे बनलेलो आहोत. पण स्वातंत्र्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेपासून या देशामध्ये जेव्हा केव्हा स्वातंत्र्य मिळेल, या स्वातंत्र्याचे लाभधारक हे हिंदू आणि मुसलमान हे दोघेच असणार नाहीत, तर बहिष्कृतांचं एक फार मोठं जग या देशामध्ये आहे आणि त्यांनाही सुद्धा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी बाबासाहेब झगडत आलेले आहेत गोलमेज परिषदेपासून. आणि या झगड्याचं फलित म्हणजे त्यांनी बहिष्कृतांचा एक स्वतंत्र वर्ग मानून त्यांना हक्क आणि अधिकारांचं वाटप करायला स्वातंत्र्य चळवळीतील जे अग्रणी नेते होते यांना भाग पाडलेलं आहे. मित्रो, भारतीय संविधानाने बहिष्कृतांच्यासाठी फार महत्त्वाच्या अशा 2 गोष्टी केलेल्या आहेत. त्या 2 गोष्टी म्हणजे अस्पृश्यता ही नष्ट केली कायद्यानुसार, आणि दुसरी गोष्ट अशा केल्या त्यांनी की बहिष्कृत लोकांच्या उत्थानासाठी त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक सवलती दिल्या. आणि दुसरी गोष्ट केली की त्यांना नोकऱ्यामध्ये आरक्षण आणि राजकीय आरक्षणसुद्धा त्यांनी त्या घटनेमध्ये करून दिलेलं आहे. या 2 गोष्टींमुळं येथील बहिष्कृत माणूस जे आतापर्यंत त्याला कधीच शिक्षणाची संधी मिळालेली नव्हती, ती संधी त्याला या निमित्ताने मिळाली आणि तो खूप अगदी 50-60 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये त्यांनी फार मोठी प्रगतीची झेप घेतलेली आहे. ह्या संविधान निर्मिती करत असताना बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की संविधानातील मी या ज्या तरतुदी केलेल्या आहेत, शैक्षणिक सवलती आणि राखीव जागा, या माझ्या समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतील. काही नोकरीचे लाभ देऊन त्यांना चांगलं जीवन जगायला मिळेल, पण त्यांना प्रतिष्ठा मिळेल का? त्यांनी असं पाहिलं होतं की आपल्याकडं हिंदू धर्माच्या रिवाजानुसार आपण जोपर्यंत हिंदू आहोत, की या देशातील बहिष्कृत वर्ग जोपर्यंत हिंदू आहे तोपर्यंत हिंदू धर्माच्या तत्वानुसार त्याला चालावं लागणार होतं. हिंदू धर्माची तत्त्व त्याला पाळावी लागणार होती. आणि या हिंदू धर्माच्या तत्वानुसार बहिष्कृत वर्ग हा अतिशूद्र गटामध्ये गणलेला होता. आणि अतिशूद्र आणि शूद्र या गटांचं एकमेव काम आहे की वरील 3ही वर्णांची सेवा करणे. म्हणजे जोपर्यंत येथील बहिष्कृत वर्ग हा हिंदू आहे, हिंदू राहील, तोपर्यंत याला
सेवकाचंच काम करावं लागणार आहे. जरी तो पैशानं जरी समृद्ध झाला, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, तरी हिंदू धर्मव्यवस्थेमध्ये त्याला विकासाची संधी नाही, त्याला प्रगतीची दारे उघडी राहणार नाहीत, हे बाबासाहेब आंबेडकरांना कळालं होतं. आणि म्हणून भारतीय संविधान देशाला अर्पण केल्यानंतर 7च वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा बहिष्कृत वर्गातील लोकांना दिलेली. कारण बुद्ध धर्म हा कुठलाही सेवाधर्म सांगत नाही, तर प्रत्येकाला विकासाची संधी देतो, समतेचा पायावर उभा आहे आणि प्रत्येकाला बंधुत्वाच्या नात्यानं जगायला, प्रेमानं राहायला मोकळीक देतो. म्हणून हा सुंदर धर्म, जागतिक धर्म त्यांनी या बहिष्कृतांना दिला. आणि ह्यांची जी गुलाम मानसिकता होती, म्हणजे आजही असे काही समाजगट आहेत की जे हिंदू दलित म्हणून घेतात. भंगी समाज असेल, मोची चांभार समाज असेल, मांग समाज असेल, हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले, यांचे अधिकारी कलेक्टर वगैरे झाले, कुलगुरू झाले, पण यांची जी मानसिकता आहे, मेंटॅलिटी, ही मेंटॅलिटी हरिजन मेंटॅलिटीच राहिलेली आहे. त्यामुळं यांना देवळात जायलासुद्धा भीती वाटते, वराती घोड्यावर काढायलासुद्धा यांना मार खावा लागतो. ह्या ज्या घटना वारंवार आपल्याला बघायला मिळतात देशभर, हे बाबासाहेबांच्या अत्यंत हुशार व्यक्तित्वामुळं इथल्या महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या महार समाजांना याचा लाभ झालेला आहे की त्यांनी हे सगळं सोडून दिलेलं आहे आणि म्हणून या धोक्यापासून ते दूर राहिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बुद्ध धर्म दिला, तो बुद्ध धर्म काही लोकांनी वेगवेगळ्या कारणासाठी अशा चुकीच्या पद्धतीने इंटरप्रिटेशन करतात की बुद्ध धर्म म्हणजे पूजा अर्चा, बुद्ध धर्म म्हणजे कर्मकांड, बुद्ध धर्म म्हणजे विपश्यना. बाबासाहेबांनी या तिन्ही गोष्टीसाठी बुद्ध धर्म दिलेलाच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म याच्यासाठी दिला की बुद्ध धर्मामध्ये देव नाही, दैव नाही, नशीब नाही, जातीभेद नाही आणि या गोष्टीमध्ये येथील भारतीय समाजमन अडकून पडलेलं आहे. ते अडकून पडलेलं समाजमन मोकळं करायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, आणि म्हणून भारतीय माणूस हा जातीमध्ये विभागला गेलेला आहे. या जातीत विभागल्या गेल्यामुळं एक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करते, एक जात दुसऱ्याला मित्रत्वाच्या नात्यानं, बंधुत्वाच्या नात्यानं बघतच नाही. हे बाबासाहेबांच्या निदान लक्षात आल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशाला जर पुढे न्यायचं असेल, विकसित करायचं असेल आणि याला महान गौरवशाली देश बनवायचा असेल, तर याला बुद्ध धर्म शिवाय गत्यंतर नाही. कारण बुद्ध धर्म हा एकमेकावर प्रेम करायला शिकवतो, समतेनं राहायला शिकवतो, बंधुत्वानं राहायला शिकवतो आणि कुठल्याही प्रकारच्या जातीभेदाला तो विरोध करतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म दिलेला आहे. मित्रहो, हे एवढं धम्म दिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला, दीक्षा दिली, या धम्म दीक्षेची फलश्रुती काय, हा विषय मला दिलेला आहे. या फलश्रुती आपण अशी पाहिली की वामनदादाच्या गीतामध्ये जर पाहायचं आपल्याला की काल मुजरेच केले रे आमच्या मेलेल्या बापानी, आज लोक आम्हा मुजरे करती भीम बाबाच्या प्रतापानी. ही फार मोठी फलश्रुती आहे की होत्याचं नव्हतं केलेलं आहे. एक चमत्कार वाटावा असा बदल बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्म स्वीकारामुळे दिलेलं आहे. आमचे काही मराठा बांधव आज आरक्षणासाठी भांडत आहेत, ओबीसीमध्ये घ्या आणि आम्हाला रिझर्वेशन द्या असं म्हणत आहेत, की त्यांच्या लक्षात येत नाही की हा फरक रिझर्वेशनमुळे झालेला नाही आहे. बुद्ध समाजाची माणसं जे कधीही हजारो वर्ष प्रगती केली नाही, ती एका 70 वर्षामध्ये जी केलेली आहे ती निवळ आरक्षणामुळे झालेली नाही. तसं असतं तर हे आरक्षण चांभार समाजाला आहे, बंजारा समाजाला आहे, मोची समाजाला आहे, त्यांची प्रगती झाली असते. या प्रगतीचा महत्त्वाचा वाटा जातो तो बुद्ध धम्मामुळे. कारण बुद्ध धम्मामुळं आमची मानसिकताच बदलून गेलेली आहे की आम्ही आता महार राहिलेलो नाही, आम्ही आता कमजोर नाही, आम्ही आता गुलाम नाही, आम्ही आता सेवक नाही. हे जे मानसिक परिवर्तन आहे, हे मानसिक परिवर्तन या माणसांना एक प्रगतिशील टप्प्यावर आणून दिलेलं आहे.
आणि म्हणून मराठा आरक्षणामुळं जर मराठी सुधारले असते किंवा त्यांची गरिबी हटली असती तरी हे मानसिकता तीच राहिली असती ना. आणि मानसिकतेनुसार जोपर्यंत हिंदू आहेत मराठा समाज बांधव तोपर्यंत ते शूद्र म्हणजे सेवकच राहणार आहेत. त्यांना क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण या लोकांची सेवा चाकरीच करावी लागणार आहे. तोपर्यंत त्यांना जोपर्यंत ते हिंदू धर्म सोडत नाहीत तोपर्यंत त्यांनी बुद्ध धर्मात यावं असा आमचा अजिबात आग्रह नाही आहे. परंतु त्यांना जर मुक्त व्हायचं असेल, मानसिकदृष्ट्या विकसित व्हायचं असेल आणि जगाच्या परिवर्तनवादी जगाशी जोडायचं असेल तर त्यांना तो हिंदू धर्म टाळावा लागेल. कुठलाही तुम्ही स्वीकारा, परंतु ती सोडल्याशिवाय, गुलामीचं शास्त्र सांगणारा धर्म सोडल्याशिवाय तुम्ही माणूस असू शकणार नाही. मित्रहो, ही फलश्रुती वामनदादा म्हणतात तशी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. वामनदादा दुसऱ्याही गीतामध्ये असं म्हणतात की पंचशिलाची त्रिशरणाची ऋणीच राहील धरणी सदा, शुद्ध मताच्या तथागताच्या फुलेच वाहील चरणी सदा. हे शुद्ध मत म्हणजे काय की आपल्याकडं अशुद्ध मतं खूप आहेत. देवाला मोठं मानलं, धर्माला मोठं मानलं, कर्मकांडाला मोठं मानलं, पण माणसाला हिन लेखलं. आपल्याकडे एक फिलॉसॉफी अशी आहे की जे काही झाडावरचं पान पडते त्याच्याही पाठीमागे ईश्वरी शक्ती असते. अशा पद्धतीची एक तत्त्वज्ञान इथं पसरवलं गेलं आणि याचा परिणाम असा झाला की माणूस आपल्या मेंदू आणि मनगटावरचा विश्वासच गमावून बसला. माझ्या मेंदूत काही ताकद आहे, माझ्या मनगटात काही ताकद आहे, ही ताकदच तो विसरून गेला आणि जे काही करील ते देव करील. आणि याच्यातून मग आम्हाला फार मोठा गुलामीचा इतिहाससुद्धा लाभलेला आहे. म्हणून वामनदादासारखा एक फार मोठा लोकगायक, महान गायक असं म्हणतात की शुद्ध मताच्या, बुद्धाचं मत हे कसं आहे, शुद्ध आहे, कारण ते माणसाने माणसाशी कसं वागावं हे सांगते. प्रेमानं वागावं. त्यांच्या धर्माचा बेसच हा प्रेम आहे, समता आहे, बंधुत्व आहे. आणि म्हणून बुद्ध हे कधीच शस्त्राचं, हिंसेचं समर्थन करत नाहीत, झगड्याचं, लढाईचं, संघर्षाचं समर्थन करत नाहीत. याच नागपूर शहरामध्ये एकीकडे बुद्ध धम्माचा दीक्षा सोहळ्याचा एक दरवर्षी समारंभ होत असतो दीक्षाभूमीवर, आणि त्याच वेळी दुसरीकडे नागपूरला वेगळ्या ठिकाणी शस्त्रपूजा केली जाते. हा एक फार मोठा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. जी माणसं शस्त्रपूजा करतात ती शस्त्र धारण करायचा प्रतिज्ञासुद्धा करत असतात आणि शस्त्र हे कधीही माणसाला वाचवू शकत नाही, जगवू शकत नाही, रोटी भाकरीचं जागा घेऊ शकत नाही. ते फक्त मनुष्याला हानी करू शकते, मारू शकते. म्हणून शस्त्राची पूजा करणारे माणसं आणि इथं बुद्धाची आयुष्याच्या या फार मोठ्या प्रतीकाची पूजा करणारा हा गट. म्हणूनच जगातील बुद्धाची अशी एकही मूर्ती नाही जगामध्ये की जिने शस्त्र धारण केलेलं आहे. त्यामुळं अनुयायांना नकळत प्रतीकातून एक आदर्श जातो, विचार जातो की आपणही अहिंसेनं राहिलं पाहिजे, कारण अहिंसेनं, शांततेनं राहिलं तरच जगाचा विकास होऊ शकतो, होत असतो. हे पाहिल्यानंतर आपण असं एक थोडंसं बारकाईने लक्षात घेतलं असेल तर धम्मशिवकाराला आज जवळजवळ 65 ते 70 वर्षे होत आहेत. तरीही मुठभर लोक आरक्षणाचे लाभधारक झाल्यामुळे त्यांची प्रगती झाली. पण बुद्ध समाजातील फार मोठा असा वर्ग आहे, फार मोठा असा गट आहे की आजही त्यांच्या रोजीरोटीचे प्रश्न मिटलेले नाहीत. आजही त्यांना दारिद्र्य रेषेखाली जगावं लागते. स्वातंत्र्याच्या पूर्वी जी घरावर कौलं होती, पत्र होती, झोपडे होते, त्याच झोपड्यामध्ये ही माणसं 70 वर्षानंतरही आजही राहतात. मग या लोकांसाठी काही करता येईल का? आम्ही आता सांगितलं की 5 लाख लोकांनी धम्म स्वीकारला. आम्हाला फार मोठ्या प्रगती पथावर बाबासाहेब आंबेडकरांनी आणून ठेवलं आणि मग आम्ही फार मोठ्या शिक्षण शिकून आरक्षणाचे लाभ घेऊन फार मोठ्या पदावर गेलो आणि समाजाला विसरलो. मग या लाभधारक असलेल्या वर्गाचं काही कर्तव्य आहे की नाही, आमची काही जिम्मेदारी आहे की नाही की जे अजूनही आरक्षणाच्या धोरणापर्यंत आलेले नाहीत, शिक्षण घेऊ शकलेले नाहीत,
त्या भावाप्रती, त्या भावांना प्रगतीपथावर आणण्यासाठी आम्ही काही केलं पाहिजे की नाही, आमची जबाबदारी काही आहे की नाही, ही जबाबदारी आम्ही पार पाडतो का, हा विचार आम्ही केला पाहिजे या निमित्तानं. आणि हा विचार आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना काही देण्यासाठी नाही करायचा, आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीसाठी काही करणार आहोत की नाही, ही फार मोठी जिम्मेदारी आहे. नाहीतर मग दरवर्षी जयंती साजरी करतो तसं हा धम्मदीक्षेचा सोहळा साजरा करतो आणि विसरून जातो. हा धम्मदीक्षेचा सोहळा करत असताना केल्यानंतर आमची काही जिम्मेदारी आहे की नाही, या जिम्मेदारीनुसार आम्ही काही गोष्टी केल्या पाहिजे की नाही येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा, याच्यासाठी मी काही विचार आपल्यासमोर सांगणार आहे. मित्र, या बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म देताना एक फार मोठं स्वप्न पाहिलेलं होतं की मला समतेच्या पायावर समाजाचे निर्माण करायचे आहे, आणि समतेच्या पायावर समाजाचे निर्माण करायचे असेल तर मला इथल्या विषमतेशी लढावं लागते, झगडावं लागते, जाती अंत करावा लागतो. याच्यासाठी आमच्या कुठल्याही पक्षाकडे काय अजेंडा आहे. आपण आज आंबेडकराईट सगळ्या प्रकारची पक्ष पाहिली तर कुणाही पक्षापुढे, राजकीय पक्षापुढे जाती अंत करणे हा अजेंडा नाही. जाती आम्ही निर्माण केल्या नाहीत असं ते म्हणतात, त्यामुळं आम्हाला त्याचा अंत करायची सुद्धा गरज वाटत नाही असाही काहींचा सूर असतो. परंतु जोपर्यंत जाती अंत होत नाही, जातीभेद दूर केल्या जात नाही, तोपर्यंत इथला समाज समतेच्या पायावर उभा राहिला असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि ज्याला आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणतो, राष्ट्रीय बंधुता म्हणतो, नेशन म्हणतो, हे नेशनसुद्धा या जातीभेद दूर केल्याशिवाय एकात्म होऊ शकत नाही, ती एकजीव होऊ शकत नाही. बंधुत्वाच्या नात्यानं आम्ही एक दुसऱ्याशी वागलो तरच आम्हाला एकजीव होता येते, समतेनं राहता येते, बंधुतेनं राहता येते. आणि मग ही बंधुतेनं राहण्यासाठी आम्हाला बाबासाहेबांचा मन लावून विचार करावा लागेल. बऱ्याच लोकांना असं वाटते की आता बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला, आरक्षण दिलं, शैक्षणिक सवलती दिल्या, आता आम्हाला करायचं काहीच गरज राहिलेली नाही. मित्रहो, फार मोठी जिम्मेदारी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर टाकून गेलेली आहे की त्यांनी जे पाहिलेलं स्वप्न आहे ते अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची फार मोठी आपल्यावर जिम्मेदारी आहे. सर्व भारत बुद्धमय करील म्हणजे सर्वांनाच धम्मदीक्षा देईल असं त्याचा अर्थ नाही आहे. तर विचारी, विवेकी, बंधुत्वानं राहणारा समाज मी निर्माण करील असा त्यांच्या स्वप्नाचा अर्थ होता. मग या दृष्टीनं आमची झेप आता 70 वर्षामध्ये कुठपर्यंत गेलेले, तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही पहिल्यांदा वाचून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. आणि मूळ बाबासाहेबांचे आपण काय करतो, इतरांनी त्यांच्यावर काय लिहिलं, मग तो काय म्हणाला, त्याने काय मांडणी केली हे पाहत राहतो, आणि मग हे अर्धवट विचारवंत चुकीच्या पद्धतीनं बाबासाहेबांची मांडणी करतात, तीच आपण पक्की घ्यायला लागतो. बाबासाहेब आंबेडकर मूळ वाचन करणे, समजून घेणे आणि त्यांची काही राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे, फार मोठी जबाबदारी. याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. होतं काय की बुद्ध समाज हा अत्यंत भावनिक आहे. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध यांच्या प्रतीकांना कोणी काही विडंबना केली तर हा चवताळून उठतो आणि फार मोठ्या संख्येनं रस्त्यावर येतो, त्याचा निषेध करायला लागतो, मोर्चे काढतो. हे वास्तव आहे. पण हाच समाज बुद्ध समाजाच्या विकासासाठी काही आपल्याला अजेंडा राबवता येईल का, निवडता येईल का, याच्यासाठी मात्र कधी येत नाही. 14 एप्रिलला आणि धम्मदीक्षेला 6 डिसेंबरला मुंबईला हा प्रचंड संख्येनं येतो. पण संख्येनं प्रचंड आलेला हा जमाव हा एखाद्या विधायक कामासाठी एकत्र आलेला पुन्हा आपल्याला बघायला मिळत नाही. तर या समाजाची ही फार मोठी वैगुण्य आहे की हा वारंवार एकत्र येत नाही, आपल्या विकासासाठी विचार करत नाही, काही कृती करावी का, काही कार्यक्रम आखावा का, यासाठी एकत्र येत नाही. म्हणून ही जिम्मेदारी आहे की 70 वर्षांनंतर बाबासाहेबांच्या लेकरांची, बाबासाहेबाला मानणाऱ्या, बुद्धाला मानणाऱ्या या समाजाची
की आपण वारंवार एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर आपण आपल्या समस्या काय, आपल्यासमोरच्या अडचणी काय, प्रश्न काय आणि ते कसे सोडवले पाहिजेत याच्यावर साधक बाधक चर्चा केली पाहिजे. आजच्याही प्रश्नावर केली पाहिजे आणि यानंतर पुढील 25 वर्षे 50 वर्षे या समाजाला कोणते प्रश्न भेडसावतील या प्रश्नाचे सुद्धा सखोल चर्चा त्यांनी केली पाहिजे. वज्जी गणराज्याला बुद्धाने सांगितलेलं आहे की वज्जी जोपर्यंत एकत्र येतात, विचारविनिमय करतात आणि एक ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करतात, तोपर्यंत वज्जींचा कोणी पराजय करू शकत नाही. अजातशत्रूने आपला एक कारभारी बुद्धाकडे पाठवला होता की वज्जी गणराज्य आम्हाला जिंकायचं आहे, त्यासाठी आम्हाला काय करता येईल. आणि बुद्धाने अशा पद्धतीचं उत्तर दिलं की ते जोपर्यंत एक होतात, एकजुटीनं राहतात, लोकशाही मार्गाने डिसिजन घेतात, तोपर्यंत त्यांना कोणी हरवू शकत नाही. मग हाच संदेश आम्हाला या निमित्तानं करावा लागेल की आम्ही एकत्र आलं पाहिजे, आमचे प्रश्न चर्चिले पाहिजेत आणि त्याच्यातून सोडवणुकीचे मार्गसुद्धा आम्ही शोधले पाहिजेत. आणि एकत्र आलो तर या कुठल्याही गोष्टीला आम्ही समर्थपणे तोंड देऊ शकतो. वामनदादासारखा कवीसुद्धा सांगून सांगून थकला, सांगू किती मी दादा, एकतेने येथे नादा. मित्रो, बाबासाहेब आंबेडकरांनी जे फार मोठा घोषणा आम्हाला दिलेली आहे, ती घोषणा म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरं तर ही घोषणा नाही आहे, हा बाबासाहेबांनी दिलेला कृती कार्यक्रम आहे, ॲक्शन प्लॅन आहे. तो सर्व समाजाला दिलेला की तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण घ्या म्हणजे पाठ्यपुस्तकातलं शाळेतलंच नाही, तर जीवनाचं शिक्षण घ्या. बुद्ध कुठल्या शाळेमध्ये गेले होते? कुठल्याच नाही. निसर्गाच्या शाळेत गेले, समाजाच्या शाळेत गेले आणि त्याच्यातल्या गोष्टी शिकल्या. तर हा सगळं तुम्ही शिक्षणामध्ये येते. ह्या सगळ्या गोष्टी शिका. तुम्ही तंत्रज्ञान शिका, विज्ञान शिका, अंतराळ ज्ञान शिका. अशा पद्धतीचे त्यांचे शिकामधून अर्थ आहे. आणि शिकण्यासाठी तुम्हाला वाचावं लागते, लिहावं लागते, त्याच्यावर चिंतन करावं लागते आणि जे शिकलं त्याचा अंमल करावा लागतो. हे करत असताना तर आपल्याला परत एकदा संघटित व्हावं लागते. कारण शिक्षणासाठी सुद्धा असेल किंवा एक डॉक्टर आहे, दवाखाना उभा राहिला तर त्याला एक टीमवर्क लागते फार मोठं. तिथे दवाखान्यामध्ये एकटा डॉक्टर कितीही चांगला असला तरी काही करू शकत नाही. त्याला नर्सेस पाहिजे, कंपाऊंडर पाहिजे, सहाय्यक लोक पाहिजेत, तंत्रज्ञान पाहिजे. तर तिथं संघटनेचं महत्त्व येते. आपल्याला संघटनेचं महत्त्व शाळा कॉलेजमध्ये येते, विद्यापीठामध्ये येते, समाजामध्ये येते. गांधील माशासुद्धा संघटितपणे राहतात आणि म्हणून त्या आपल्या शत्रूचा प्रतिकार करू शकतात. ह्या संघटनेचं अतिशय महत्त्व आहे. जंगलातले प्राणी असतील की जे एकटं राहू शकत नाही, जगू शकत नाहीत, तर त्यांनी कळपानं राहतात. हे संघटनेचं सगळं महत्त्व आहे. आणि या संघटितपणामुळं आपण आपला दबाव निर्माण करू शकतो आणि आपण आपले प्रश्न सोडवायला प्रेशर ग्रुप राहू शकतो. या संघटनेचं हे फार मोठं महत्त्व आहे. आणि तिसरा एक आहे की तो संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो दिलेला मंत्र आहे, ही जी घोषणा आहे, ही अत्यंत महत्त्वाची. आंबेडकरी समाज असेल किंवा कुठलाही समाज असेल, कुठल्याही समाजाला हक्क अधिकार हे जे असतात माणुसकीचे, मानवतेचे, ते कधीही फुकट मिळत नसतात किंवा प्रेमानं, तहानं, गोडी गुलाबीनं मिळत नसतात. कुणीही सोडत नसतो हक्क अधिकार. हे हक्क अधिकार आपल्याला लढून झगडूनच घ्यावे लागतात. वामनदादा जरी म्हणत असले की सांगा आमचा वाटा कुठं आहे हो, सांगा भीमाचा साठा, धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. हा जो भाऊ हिस्सा आहे, वाटा आहे, हा भाऊ सहजासहजी सोडत नाही. आणि मग सहजासहजी सोडत नसेल तर एकच मार्ग राहतो आणि तो म्हणजे संघर्षाचा. हे संघर्ष करा म्हणजे त्याचा नायनाट करा, त्याला मारूनच टाका असं नाही आहे. तुम्ही जागरूक राहिलात तरी ते संघर्षच आहे. तुम्ही तुमच्या हक्क अधिकारासाठी मागू लागलात, जागृत राहिलात, तेही संघर्षाचंच एक प्रतीक आहे. म्हणून संघर्ष हा आमच्या चळवळीचा प्राण असला पाहिजे. संघर्ष करणारा कुठलाही समाज हा जगात टिकू शकत नाही, राहू शकत नाही. हे
जंगलाचा सुद्धा आणि निसर्गाचा सुद्धा नियम आहे की इथे टिकण्यासाठी तुम्हाला सर्वायवल ऑफ फिटेस्ट नावाचा जो प्रकार आहे तो याच्यामध्ये येतो की तुम्हाला प्रतिकार करणे एवढी तरी शक्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे. मित्र इथे एक गोष्ट आहे, काही लोक म्हणतात की तुम्ही आता बुद्धाचं नाव सांगितलं आणि बुद्ध अहिंसक होते, अहिंसेचं समर्थक होते असं सांगितलं आणि इथे तुम्ही हिंसेचं समर्थन किंवा संघर्षाचं करा असं म्हणत आहात, तर याच्यामध्ये काही तुम्हाला विसंगती वाटत नाही का? अजिबात विसंगती नाही मित्रो. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हिंसा आणि अहिंसेचं व्याख्या ही अत्यंत महत्त्वाची. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला नीड टू किल आणि विल टू किल असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. तुम्हाला एका माणसाला मारण्याची इच्छा झाली तर ती झाली हिंसा, आणि तुम्हाला एखाद्या माणसाने सतवलं आणि तो तुम्हाला आता मारणार आहे, तुमचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला त्याला मारणं आवश्यक असेल तर तिथं मारलं पाहिजे. याला त्यांनी नीड टू किल असं म्हटलेलं आहे. आणि बुद्धसुद्धा त्यांच्या आलेल्या शिष्यांना, त्यांना भेटायला आलेल्या राजांना, व्यापाऱ्यांना असं कधीही सांगत नव्हते की तुम्ही संघर्ष करू नका, तुम्हाला कोणी मारायला आले तर त्याला तुम्ही माफ करा किंवा त्याच्यावर प्रेम करा असं अजिबात सांगत नव्हते. म्हणून त्यांनी नियम केला होता भिक्खू संघासाठी की मिलिटरीमधल्या माणसाला, शिपायाला कधीही भिक्खू करू नका, कारण त्या शिपायाची, त्या मिलिटरीची, सैनिकाची देशाला गरज आहे. अशोकासारखा सम्राट बुद्ध धर्माच्या शरण आला, पण अशोकाने आपली मिलिटरीची संख्या कधीही कमी केलेली नाही. आणि म्हणून हिंसेचं समर्थन करायचं नाही, पण जे कोणी हिंसक लोक आमच्याशी खेटायला येतील, आमच्यावर अतिक्रमण करतील, तर त्यांच्यावर दया दाखवायचं सुद्धा कारण नाही. बाबासाहेबांनी संत तुकारामाचं एक अभंग तिथे म्हणलेलं आहे की दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनिक निर्दालन कंटकांची. तिला दया म्हणायचं, भूतदया, अहिंसा, की जी चांगल्या माणसांचं पालन करते, चांगल्या माणसांचं रक्षण करते आणि दुष्ट माणसांना दंडित करते. दंडित करणे ही अहिंसा असत नाही, ही हिंसा असू शकत नाही. हे अहिंसेचंच एक रूप आहे, कारण ती माणसं सभ्य समाजाला जगू देत नाहीत आनंदानं, शांततेनं. म्हणून आपल्याला संघर्ष सतत करीत राहावा लागणार आहे आपल्या हक्क आणि अधिकारासाठी. मित्रो, अजून दुसरी एक गोष्ट आपल्याला करण्यासारखी आहे. आम्ही दरवर्षी बाबासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो, फार मोठ्या वर्गणी त्याला जमा होते आणि या वर्गणीचा सर्वच्या सर्व पैसा आम्ही त्याच वर्षीच्या जयंतीमध्ये उडवून टाकत असतो. त्याच्यातला जर थोडा अर्धा हिस्सा असेल, 20% असेल, 25% असेल, आम्ही गावोगावच्या, जिल्ह्याच्या जयंती मंडळांचा तो पैसा एकत्र करून एक फार मोठा महाकोश तयार केला, ज्याला आपण गंगाजळी म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये करोडो रुपये जमा होतील आणि या करोडो रुपयातून आम्ही सरकारच्या तोंडाकडे न पाहता बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बनवू शकतो, विद्यापीठ बनवू शकतो. काहीही नाही करता आलं तर जिल्ह्यातली गरजू लोक आहेत, हुशार पोर आहेत, पण ज्यांना पैसा नाही आहे, अशा पोरांना आम्ही ती मदतसुद्धा देऊ शकतो. स्त्रिया, मुले, म्हातारी माणसं असतील तर यांचासुद्धा आम्ही आदर करायला शिकलं पाहिजे. हिंदू धर्मामध्ये आईबापांची काळजी न करणारी पोरं तयार आहेत आणि म्हणून आईबापांसाठी वृद्धाश्रमाची सोय आहे. मुस्लिम धर्मामध्ये अद्यापही वृद्धाश्रमाची सोय नाही. याचं कारण मुस्लिम समाजातील माणसं आईवडिलांना सांभाळ करतात, आजोबांचा सांभाळ करतात. याप्रमाणे आम्हालासुद्धा बुद्ध धर्मातील माणूस हा वृद्धाश्रमात राहणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. आम्ही वडीलधारील माणसांचा आदरच करायला पाहिजे आणि त्यांच्याशी प्रेमानंच बोललं पाहिजे. त्यांचे रक्षण करणं आमची जिम्मेदारी आहे. विकलांग आहे, अपंग आहे, यांचीसुद्धा आम्ही काळजी घेतली पाहिजे. शिकलेल्या माणसांच्याकडे भांडीवाल्या बाया असतात, काम करायला बाया असतात. या बायांनासुद्धा बाळंतपणाची रजा असेल, आठवड्याला रजा असेल, आम्ही दिली पाहिजे. तिच्या सुखदुःखामध्ये तिलासुद्धा आम्ही मदत केली पाहिजे. तर आम्ही बुद्ध आणि बाबासाहेबांचे वारस असू. काही माणसं मागायला येतात खूप मोठ्या
2-2 मजली 4-4 मजली माडीच्या दारामध्ये, आणि या घरातील माणसं दरवाजा उघडत नाहीत, आणि आलेली भिकारी माणसं, गरीब माणसं हे यांचे महाराजा गेट उघडून आत येऊ शकत नाहीत. अशा वेळी बाबासाहेब बुद्धाची पूजा करण्यापेक्षा या गोरगरीब माणसांना आपल्याकडून होईल तेवढी 1 रुपयाची का असेना मदत केली पाहिजे, ही आमची जिम्मेदारी आहे. फार मोठे कलावंत असतात, गायक असतात, हे काही गायक गरीब असल्यामुळं दारोदार पेटी वाजवून आपले गाणे म्हणून उदरनिर्वाह करतात. ते भीक मागत नाहीत, ते आपली कला दाखवतात, दरवाज्यामध्ये बसून गाणे म्हणतात. हे गाणे आपल्याला आवडीनं ऐकले पाहिजेत, त्याला पाणी दिलं पाहिजे, चहा केला पाहिजे, घरात काही रोटी भाजी असेल तर ती त्याला खातोच का, भूक लागली का असं विचारलं पाहिजे. तर आम्ही बुद्ध आणि बाबासाहेबांचे वारस आहोत आणि त्यांचे वागण्यानुसार आम्ही काम करत आहोत असं त्याचं समजून घेण्यात येईल. दुसरी गोष्ट, पी ई सोसायटी बाबासाहेब आंबेडकरांनी या अर्थाने पी ई सोसायटीची स्थापना केली होती की या सोसायटीतून अशी अधिकारी वर्ग निर्माण व्हावा की ज्यांनी समाजाला दिशा द्यावी. त्यांनी एकट्यानेच पोट भरून खावं आणि आपल्या घरामध्ये बसावं अशा अर्थाने बाबासाहेबांनी या सोसायटीची स्थापना केलेली नव्हती. तर सर्वांनी इथे मार्गदर्शन घ्यायला यावं आणि यांनीसुद्धा समाजाला फार मोठा त्याला थिंक टँक म्हणता येईल, थिंक टँकचं यांनी काम करावं अशा पद्धतीने ही सोसायटी दिलेली होती. पण आज पाहिलं असेल तर या सोसायटीमध्ये 3 व्यवस्थापन मंडळं कार्यरत आहेत आणि 92-93 वर्षाचा एकमेव असलेला सदस्य हे त्या बॉडीवरचा एकमेव असा ट्रस्टी, जिवंत ट्रस्टी आहे. 92-93 वर्ष आहे. या माणसाला चेकवर सही करता येत नाही, धड बोलता येत नाही, परंतु हा माणूस त्या सोसायटीवरचं बूड सोडायला तयार नाही आणि नवीन माणसं घ्यायलाही तयार नाही. हा बाबासाहेबांनी दिलेल्या संस्थेच्या उद्देशांचा फार मोठा पराजय आहे आणि यासाठी आम्हाला जी माणसं ही सोसायटी समाजाच्या मालकीची आहे. ट्रस्टी लोक आहेत ते काही त्याचे मालक नाही आहेत, ते ट्रस्टी आहेत ॲज ए कस्टोडियन म्हणून. तर ही सोसायटी समाजाची आहे म्हणून समाजाने या सोसायटीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या सोसायटीमधला जो कारभार आहे, भ्रष्ट कारभार आहे, तो बंद करण्यासाठी झटलं पाहिजे आणि ही फुलफिल बॉडी असलेली संस्था झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातील आता काही अशी माणसं आहेत की बाळासाहेब आंबेडकरांसारखा माणूस हा देशातला निष्णात वकील आहे. आनंदराज आंबेडकर हे IIT पवईचे पदवीधर आहेत, उच्च शिक्षित आहेत, यांच्यातूनही त्यांना निवड करता येईल. परंतु त्यांनी असं बाबासाहेबांचा घराण्यातला माणूस येणार नाही अशा पद्धतीची ही व्यवस्थापन मंडळातला हा एकमेव माणूस तशा पद्धतीची व्यूहरचना करतो आणि संघाच्या RSSच्या मानसिकतेच्या लोकांना या सोसायटीमध्ये भरण्याचे प्रयत्न करत असतो. याकडेही समाजाने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि जागरूकतेनं या सोसायटीच्या कारभाराकडे आपण पाहिलं पाहिजे. जमीन सुधारणा कायदा, बरेच वेळा आपल्याकडे काय होते की बाबासाहेब आंबेडकरांचा समाज हा सामाजिक लढे उभे करतो. एखाद्या गावी दलिताची हत्या झाली, महिलाची अब्रू लुटली की हा समाज रस्त्यावर येतो आणि फार मोठे मोर्चे काढतो, त्याला निषेध करतो आणि नंतर विसरून जातो. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजावर वारंवार हल्ले का होतात याचं एकमेव कारण आहे यांनी हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्मामध्ये गेले, हा तर राग आहेच त्यांच्या मनामध्ये आणि त्यामुळं आमची जी गावकीची जुनी कामं होती, महार करायला लोक करायचे ते करत नाही, चांगले कपडे घालून हिंडतात, गाड्यावर हिंडतात, हा राग त्यांच्या मनामध्ये आहेच. त्यासोबत दुसराही एक राग आहे की या समाजाकडे आर्थिक साधनं नाही आहेत. बलवान समाजावर, आर्थिकदृष्ट्या सबळ समाजावर कधी हल्ले होत नाहीत. आपल्याकडे जैन समाज हा अल्पसंख्याक आहे, पारसी समाज हा काहीतरी हजारामध्ये आहे, लाखामध्येही नाही, पण त्याच्यावर कधी हल्ले झालेले आपल्याला दिसत नाहीत. याचं कारण की हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. मुस्लिम समाजसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. काही गरीब माणसं असले तरी त्यांच्यामध्ये खूप धनाढ्य अब्जवधी रुपयाचे मालक कारखानदार लोक आहेत. इथे मात्र तसं नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा समाज हा अत्यंत गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. तर या आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या माणसाला सक्षम करण्यासाठी दादासाहेब गायकवाडांनी जो गायरानाचा लढा दिलेला होता, हा परत एकदा आपल्याला जमीन सुधारणांचा लढा द्यावा लागेल. लढा
सुरू करावा लागेल. आपल्याकडे बऱ्याच वेळा असं होते की आर्थिक बाजू सांगू लागले, आर्थिक मांडणी करू लागले की त्याला कम्युनिस्ट म्हणून बाजूला केलं जातं. पण कम्युनिस्ट ठरवलं नाही ठरवलं तरी तुम्हाला आर्थिक प्रश्न तर सोडवावेच लागतात ना. त्यामुळं आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी जर कोणी मदत करत असेल तर त्याची मदत घ्यायला काही हरकत नाही. आणि समजा नाही मदत घ्यायची तर तुम्ही तुमची सोडवायची ना. परंतु कुठल्याही पक्षाकडं, आंबेडकरी पक्षापुढं त्यांच्या आर्थिक अजेंडा असा नसतो की आम्ही या प्रश्नावर लढाई करणार आहे. दादासाहेब गायकवाडांनी जो लढा दिला तो एकमेव लढा होता त्याच्यामध्ये. त्यामुळं अशा पद्धतीचे आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल. मग महिला असतील, महिला मंडळाच्या मार्फत असेल, बचत गट असेल, त्यांनी त्या दृष्टीने आर्थिक व्हावं. शिकलेले मुलं असतील, त्यांनी शाळा कॉलेज केले पाहिजे, मन लावून शिकलं पाहिजे. त्या काळामध्ये त्यांनी कधीही राजकारण करू नये. ज्या काळात ते सक्षम होतील, आपल्या पायावर उभं राहतील, तेव्हा त्यांनी राजकारण करावं आणि उच्च शिक्षण घेऊन समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम करावं. यासोबत माझे काही भिक्खू लोकांची सुद्धा जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं मी विनंती करतो भिक्खू लोकांना. तर चिवर घातलेल्या लोकांना कोणाचं काही ऐकायची गरज नसते, ते स्वयंभू असतात. आम्हाला कोणी सांगू नये अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं असते. परंतु आमचं नका ऐकू. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या गोष्टी तरी आपण पाळू शकतो. एकदा चिवर घेतल्यानंतर आपण आपल्या घराचा संपर्क तोडला पाहिजे. आपले नातेवाईक, आपले घरदार हे सगळं समाज आहे. आणि एकदा बुद्धाच्या धम्माचं भिक्खू संघाचं चिवर घातल्यानंतर तुम्ही समर्पित असलं पाहिजे बुद्ध धम्माला. 24 तास तुम्ही धम्माचा विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तुम्ही विहारामध्ये इतर समाजाचे माणसं आणायचे, दारूवाले, गांजेवाले, मटकेवाले, आणि त्यांच्या हातून तुम्ही दीक्षाभूमीवरच्या कार्यक्रमाचं समारंभ करायचा, वर्धापन दिन साजरा करायचा. याला काही अर्थ नाही आहे. कारण तो तुम्ही त्याला पैशासाठी फक्त तिथे आणत आहात. तुम्ही बुद्ध धम्माशी या निमित्तानं गद्दारी करत आहात. ती नाही केली पाहिजे. तुम्ही बुद्ध धम्माच्या चौकटीमध्ये, बुद्ध धम्माच्या विनयपिटकामध्ये जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमानुसार वागलं पाहिजे. काही भंतेजी शाळा चालवतात, काही भंतेजी सहल काढतात. तर तुम्ही उपासकाला सहल काढायला लावा ना. आणि 4 पैसे जे बेरोजगार पोर आहेत, उच्च शिक्षित आहेत, CSBवर कामं करतात, पार्ट टाईम कामं करतात, त्यांना काढायला लावा. तुम्ही भंतेजी म्हणून तिथे मार्गदर्शन करायला जा सहलीच्या सोबत. तुम्हाला पैसे काय करायचे, बँक खातं काय करायचं आहे, अशा पद्धतीचे आपल्या यांना विनंती आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही शाळा चालू केली, शाळा केली की त्याला ते शिक्षण खात्यातला भ्रष्ट कारभार याच्याशी तुम्हाला सामील व्हावंच लागते. त्यामुळं मग त्या कारभारात तुम्ही गेलात की तुमच्या पंचशिलाचं पासून तुम्ही दूर जायला लागता आणि पंचशिलाच्या तत्वाविरुद्ध वागायला लागतं. अष्टशील दशशील तर दूरच राहिलेलं आहे. आणि म्हणून मग या भंतेजींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला, बुद्धाच्या नावाला काळिमा लागणार नाही याची काळजी यांनी घ्यायला पाहिजे. कधीही 5 घरं मागून खात नाहीत. हे विहारामध्ये राहतात आणि करून खातात. भंतेजींनी 5 घरंच मागली पाहिजेत. याच्यासाठी मागली पाहिजेत की त्यांना समाजामध्ये काय आजार आहे, दुःख आहे, समाज कसा जगतोय, त्याच्यात काय व्यसनं आहेत, हे सगळं त्याला कळते आणि ते दुरुस्त करता येते त्याला त्या निमित्ताने भेटीगाठीमधून. तो जर विहारातच राहू लागला तर त्याला समाजात हे दर्शन होणार नाही आणि त्या दुःखमुक्त करण्यासाठी त्याला प्रयत्नसुद्धा करता येणार नाहीत. त्यामुळं बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानणाऱ्या माणसाला, प्रेरणा मानणाऱ्या माणसावर फार मोठी जिम्मेदारी आहे. आपण उपासक, उपासिका, बालक, बालिका आणि भंतेगण या सर्वांनी सुद्धा याचा विचार करावा आणि बुद्ध धम्म हा प्रगतीपथावर कसा राहील, याला ग्लानी येणार नाही याची काळजी आपण घ्यावी आणि समाजाला सुद्धा प्रगतीपथावर विकसित करायला मदत करावी असं मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.